याच्यामध्ये सर्वात पहिले व्ह्यू घ्यायचे आहेत आपण. व्ह्यू कुठला व्ह्यू घेतला आहे? टॉप व्ह्यू आहे का. इथं गेल्याच्या नंतर बॉक्स घ्यायचा आहे इथं आणि डायरेक्टली बॉक्स ॲड करायचा. कितीचा? 1 मीटर कॉमा कितीचा? 0.25 आहे का. कसा घेतला सांगा. मी याला वाटलं तर डिलीट करतोय. साईज मोठी. कुठला टूल घेतला इथं? व्ह्यू टूल. आपल्याला काय बनवायचं आहे? स्टेअर. काय घेतलं इथं? रेक्टँग्युलर आणि इथं क्लिक केलं आहे का. आता इथं तुम्हाला दिसेल कितीचं पाहिजे इथं? 1 मीटर कॉमा 0.25 आहे का. कॉम्याच्या नंतर 0.25 आला दिसला. इथं क्लिक केल्याच्या नंतर डबल क्लिक ऑन इट, राईट क्लिक अँड मेक अ ग्रुप आणि राईट क्लिक मेक अ कंपोनंट ऑल्सो आहे का. दोन्ही घेतल्यात ग्रुप आणि कंपोनंट. डबल क्लिक आणि प्रेस पुल. कितीनं घ्यायचं? 0.15 आलं. डबल क्लिक घेतला. याला क्लिक केल्याच्या नंतर इथं काय घ्यायचं? मूव आणि इथून इथपर्यंत जायचं. कंट्रोल दाबून सोडायचं, वर घ्यायचं आणि काय घ्यायचं इथं? 9x. म्हणजेच आपल्याला स्टेप किती पाहिजेत इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9. कशा घेतल्या आहे? कंट्रोल झेड करून परत सांगतो. जस्ट सिलेक्ट इट अँड गो टू द मूव ऑप्शन अँड क्लिक द फर्स्ट एंड पॉईंट टू होल्डिंग प्रेस कंट्रोल अँड क्लिक हिअर. आणि किती हव्यात आपल्याला स्टेप? 9. इथं दिसतं तुम्हाला 9 आणि नंतर x. ओके 9x. 9x आला. 9x एंटर. ठीक आहे. ओप्स वन्स अगेन. फर्स्ट क्लिक हिअर टू फर्स्ट कॉर्नर टू होल्डिंग कंट्रोल क्लिक हिअर 9 अँड x एंटर. आलं का वरी? दिसतं. आता ह्या सगळ्यांना आपण स्टेप जरी मोजून घेतल्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे का. वाटलं तर सगळ्यांना सिलेक्ट करा, राईट क्लिक ऑन इट अँड मेक अ ग्रुप. डबल क्लिक करा कुठल्याही एका मधल्याला आणि काय घ्या इथं? प्रेस पुल. पण लक्षात घ्या प्रेस पुल घेते वेळेस काय करायचं आहे तुम्हाला? कंट्रोल होल्ड करून सोडायचं आहे का. आलं मध्ये. आणि कशात जायचं आहे? लाईन टूलवर आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत एंड पॉईंट ॲड करायचे आहेत. आल्या सगळ्यांना लाईन. आणि ज्याला डबल क्लिक केलं आहे त्याला कट करायचं आहे इथं आहे का. आल्या स्टेप. जमलं. आणि रेंडरिंगमध्ये या लाईन येत नसतात. जर तुम्हाला ह्या लाईन काढायच्याच असेल तर एज स्टाईलमधून जाऊन काय करायचं आहे तुम्ही? ह्या काढून टाकायचा प्रोफाईल. हां जर काढायचं असेल तर रेंडरिंगच्या टायमाला काय करायचं? प्रोफाईल काढून टाकायचं. पण सध्या ठेवलं आहे मी. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 लागतात आणि 10व्याला आपलं काय राहतं? लँडिंग राहतं. तर इथं याला डबल क्लिक करायचं. जर मी याला डबल क्लिक करून जर काहीही चेंजेस केल्यात तर प्रत्येकाला चेंजेस व्हायलात आहे ना. का? कारण की मेक अ कंपोनंट केलेलं आहे. म्हणून याच्या बाहेर जातो ग्रुपमध्ये आणि फक्त या ग्रुपला, कुठल्या? या वरच्या ग्रुपला राईट क्लिक आणि मेक अ युनिक केलं आहे का. आणि डबल क्लिक करून आता जर मी याला चेंज केलं ना काहीच होत नाही. आता इथं काय 0.25चं हे आहे. आपल्याला कितीचं घ्यायचं इथं? 0.75चं आहे का. आलं. 0.75चं घेतलं आणि या साईडला कितीचं घ्यायचं आहे तुम्हाला? तुम्ही घेऊ शकता इथं 1 मीटरचं. आलं का. आली ही साईज. जमलं. आता हा वेगळा आणि हा वेगळा करायचा आहे सपोज आपल्याला. ठीक आहे. तर इथं याला क्लिक करायचं आहे आपल्याला सगळ्यांना या आहे का. आणि काय करायचं इथं? क्लिक आणि मूव करून कुठं ठेवायचं? इथं आहे का. आहे का. कंट्रोल होल्ड करून सोडायचं. रोटेट करायचं इथं. इथून इथपर्यंत असं रोटेट ॲड करायचं. आला रोटेट. परत जर याला मूव करायचं असेल तर सगळ्यांना सिलेक्ट आहेच. इथून कुठपर्यंत? इथपर्यंत. आले का या स्टेप. जमलं. आता हे जर वर गेलंय आपलं कुठला हा एरिया काय गेलाय? वर गेलाय. जरी याच्यामध्ये जरी डबल क्लिक करून आपण चेंज केलं तर बाकी सगळ्यामध्ये म्हणजे खालचा आणि हा सगळ्यामध्ये चेंजेस होतो पहा. म्हणून काय करायचं? ज्याला तुम्ही चेंज करायचं आहे त्याला मेक अ युनिक म्हणायचंच आहे. आता इथं ही खालचा भाग आपल्याला काय करायचा आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10वाला लँडिंग डायरेक्ट टाकायची आहे. काय करायचं इथं? क्लिक
आणि मूव्ह करून काय करायचं इथं ही लँडिंग डायरेक्ट टाकायची असे. आला कशी टाकली सांगा. क्लिक कंट्रोल दाबून सोडायचं आणि वर घ्यायची. आली लँडिंग. खालून सरफेस आला बराबर. पण इथं नाही प्लेन सरफेस बराबर झाला का इथं नाही. इथं डबल क्लिक करायचं आणि डबल क्लिक करण्याच्या आधी पहिले याला डबल क्लिक करून काय म्हणायचं इथं मेक अ युनिक. डबल क्लिक आणि इथं लाईन घ्यायची. आता आली इथं आणि याला सुद्धा प्रेस पुल करायचं. आता आहे का काय झालं सांगा. आला. आता हे सगळं एका ग्रुपमध्ये आहे पहा. आणि जर मी टॉप व्ह्यूला गेलो इथं कुठल्या टॉप व्ह्यूला आणि वॉल घेतली कितीची घेतली इथं 0.23ची वॉल घेतली इथं आहे का. मी इथं साईज बनवली कितीची 4 मीटर आणि इथं घेतली किती 4 मीटर. इकडं पण घेतली 4 मीटर आणि इथं 4. आलं का. इथं एक डोअर दिला आहे आपण डबल डोअर दिला आहे ह्या साईडला आणि इथं विंडोज पण दिली आपण. ठीक आहे. आणि हा स्टेअर याच्यामध्ये टाकायचा आहे. कसा टाकायचा आहे पहिले याला सिलेक्ट करायचं. राईट क्लिक मेक अ ग्रुप कन्वर्ट टू 3D आहे का. 2D पण ठेवायची. झालं का 3D. तर खरंच हा सरफेस याच्यामध्ये बसतो का पाहूया बरं. क्लिक करा आणि कुठला हा पॉईंट घेऊन कुठल्या साईडला ठेवायचं आहे तुम्हाला इथल्या मधल्या साईडला. आला आला. पण खालच्या साईडला बसला का तो एक्झॅक्ट बसला पहा आहे का. वरच्या साईडला बसला इथं एक्झॅक्ट बसला पहा आहे का. म्हणजेच हा एक्झॅक्ट बसतो तुमचा खाली सुद्धा आहे का आणि वरती सुद्धा. जमलं. पण यामध्ये आपल्याला काय करायचं हा जो एरिया आहे हा वरचा प्लेनर पाहिजे इथं. तर काय करायचं याला क्लिक करायचं इथं आणि काय करायचं कुठलं रेक्टँग्युलर कुठलं रेक्टँग्युलर घ्या आणि प्लेनर घ्या इथून इथपर्यंत. आलं. डबल क्लिक इट मेक अ ग्रुप डबल क्लिक आणि प्रेस पुल किती 0.15. आलं का. पण इथं नाही दिसलं आपल्याला. रेक्टँग्युलर घेतला आपण इथं आणि याला प्रेस पुल केला आपण आहे का. काय झालं इथं प्रेस पुल इथपर्यंत आलं आणि हे पण भिंतीपर्यंत आलं. आणि याला सुद्धा बाहेर जेवढं तुम्हाला नीड आहे तिथपर्यंत आहे का इथपर्यंत आहे. पण यामध्ये या वरच्या फ्लोअरवर आला का हा नाही. आता जर याचं डायमेन्शन आपण चेक केलं तर कितीचं डायमेन्शन आहे या स्टेपचं 1.5. आणि जर तुम्ही याला क्लिक करून वरी मॅनेज केलं विथ स्केलनी आहे का. स्केल घेतला मधला आणि वरच्या फ्लोअरला म्हणजे अटॅच केला आहे आणि पाहिला आता तर याची साईज किती आहे 1.6 आली. 1.6 आली फ्लोअरला. तुम्ही जमलं कळलं दिसतंय. तर ह्या टाईपचं तुम्हाला करायचं आहे स्टेअरकेस. जमतील. जर तुम्ही याला हाईड केलं दिसल्यात आहे. जर तुम्ही याला सुद्धा हाईड केलं किंवा याला तुम्हाला कट सेक्शनमध्ये दाखवायचं असेल तर काय करायचं इथं सेक्शन ऑप्शनमध्ये जायचं. इथं सेक्शन ऑप्शनमध्ये जायचं. इथं पुढे गेलं फर्स्ट सेक्शन प्लेस आणि इथं ॲड करायचं इथं आहे का. क्लिक करून या सेक्शनला मध्ये घ्यायचं इथं मूव आणि मध्ये दिसतं इथं. ठीक आहे. आणि हे सेक्शन जर तुम्हाला डायरेक्टली दाखवायचं असेल तर इथं डायरेक्टली कट सेक्शनमध्ये तुम्ही दाखवू शकता. पण ह्या टाईपचं ठेवलं तरी पण खूप छान सेक्शन दिसतं आहे का. दिसलं बराबर वरी.